भाजपसाठी एक अत्यंत महत्वाची आठवण। आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे वक्तव्य होतं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। तर राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टाचारवादी पक्ष अशी उपमा दिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। आता त्याच राष्ट्रवादीनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय। त्यामुळे प्रश्न असा आहे की मोठमोठी विधानं करून मतं मागणारी भाजप आता आपला शब्द पाळणार का? एनसीपीच्या विरोधात संघर्ष कोणी केला? टोकाचा संघर्ष हा आम्हीच केलाय। एनसीपीची आम्ही टोकाचा संघर्ष करत असताना त्या संघर्षामध्ये कोण सहभागी नव्हतं? कोण एक प्रकारे आपल्याला दिसलंय, आपल्याला माहिती आहे, आमच्याशिवाय कोणीच नव्हतं। आम्हीच संघर्ष केलाय, दुसऱ्या कोणी नाही, काँग्रेसने नाही, दुसऱ्या कुठल्याही पक्षाने नाही, कुठल्याच पक्षाने नाही, कुठल्याच पक्षाने संघर्ष केलेला नाही। एनसीपीशी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू। आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही। नाही आपद्धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही। एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही। पण असं आहे की तुमची ठीक आहे, तुम्ही फार तळमळून सांगितलं, अगदी इथून सांगितलं, पटलं, पण तुमचे वरचे जे तिकडचे बसले ते होय 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 असं म्हटलं तर तुम्हाला हो तुम्हाला एक सांगतो, राष्ट्रवादीची अवस्था या निवडणुकीमध्ये अशी होणार आहे की ते कोणाशी युती करण्याच्या लायकच राहणार नाही। ये राष्ट्रवादी नहीं है, ये भ्रष्टाचारवादी लोग हैं। महाराष्ट्र को लूट लिया गया भाइयों, आपके सपनों को तबाह कर दिया है। और आप ये मत सोचिए कि उन्होंने सिर्फ सरकारी तिजोरी को लूटा है, उन्होंने 2 पीढ़ी के अरमानों को लूटा है।